शंभर दिवस असाच निघून गेला, काय पण काम झाला नाही आज. होईल, लक्ष्मी यायची वेळ आहे, काय पण काळजी करू नका तुम्ही. मालकीनबाई बाळू आला आहे. कुठे आहे? मग बोलव ना त्याला. धावत पळत आला आहे, पहिलं गोट्यातच गेलाय. तू चला गोठ्यामध्ये जाऊन बघूया काय होते ते. चला. हे थांब, आपण बाला बोलवूया. तिला नाही बोलवला तो तिला राग येईल. बा बा. देवाच्या मनात होते, उगाच का हाक मारतोय? बा, ते बाळू आलाय. मग त्याची काय आरती ओवाळू की काय? तशा नाही, ते गोठ्यामध्येच गेलाय. तू येते ना? येणार की. मला पण बघायचं आहे की तू बाळू काय चमत्कार करणार. यमुना, त्याच्या गाठोड सोडू नको. गाईने चारा नाही खाल्ला तर हा चंदू तर बाळूला वाड्याच्या बाहेर काढणार आहे. पण बा, आधी गोठ्यात तर चला. चला की, बघायचं आहे मला. चला. बघा, ते बाळूच्या हातून गायने चारा खाल्ला. बाळू, तू आलास ते खूप बरं झालं बघ. निदान आमची गाय तरी वाचली. बाळू शान, काय देऊ मी तुला? काय बी नग शेठजी, गाय आणि तिच्या पोटातला जीव असला ह्यात समज मिळालं. बाळू, मला एक सांग, गाईनं तुझ्या हातून चारा कसा काय खाल्ला? ते मला बी नाही सांगता यायचं. बाळू, मी तो लय काळजीमध्ये होता. आज हे गायने तुझ्या हातून चारा खाल्ला नसता ना, तो शंभर कठीण होता बघ. मला बाहेर काढणार होता का? तुला कसं कळलं? मी असाच बोललो. बाळू, आता तू इथेच राहायचा. अरे गेले 2 दिवस माझा काय पण काम झाला नाही बघ. ह्याच्यामध्येच अडकला होता मी. हे आता समजा लक्ष ह्याच्यामध्ये देईल ना, तो व्यापार मध्ये मला लई खोटेल बघ. मी तर इथंच आहे. आनंद आहे, आनंद आहे. बाळू, तू दमला असशील, मी तुझ्यासाठी जेवण पाठवते. हा जी. डमकुंडा, हुंडम हुंडा. काय करता पंच? अयो बसलो माशा मारत मारतो. नाही नाही, तसंच होणार आहे असं दिसतंय. अयो ए मंगळू, अरे रात्रीच्या वेळेस अशा कुचाळक्या केल्यास आणि माझ्या बायकोने ऐकले तर मारेल की रे तुम्हाला. मोठा इशय आहे पंच. अयो आता काय झाले? खरंच आहे, तुम्ही अक्काला बोलवाच. हा बोलवाच. म्हणजे तुम्हाला काही सुचलं नाही तर त्या सांगत्याल. अय्यो मला सुचणार नाही का रे पोपटा? अव पंच येळ नाही, बोलवा पटकन. वैजंता, वैजंता. आतून कसलाच आवाज नाही. समज ठीक आहे ना? व अय्यो सगळं ठीक आहे. आले आले. काय झाले? आलात का तोंड काळे करून? आमचं झालं आता. अय्यो म्हणजे आता माझी वेळ की काय रे काळं करायची?
तोंड म्हणतोय मी. अहो देवाप्पाचा सांगावा आहे. अयो कशाला त्याचं नाव काढलेस रे मंगळू? इंद्री हो ऐकून तरी घ्या. अहो देवाप्पा म्हणलं आता तुमचं वाईट दिवस सुरू होणार आहेत. अय्यो माझे वाईट अय्यो दिवस. तो देवप्पा आम्हाला धमकी देतो की काय? अहो त्यानं तुमच्या नावाने पूजा मांडली आहे. 50 लिंब कापले त्यांनी. अय्यो लिंब अय्यो वेडा झाला की काय हा देवप्पा? आता तुम्ही आम्हाला त्याला मारायला धाडलं ते का गप्प बसाल का? मंगळू त्या देवप्पाला सांग आम्ही घाबरत नाही. गावचे प्रमुख आहोत. अय्यो बघतेच कसा राहतो या गावात आणि कोण मदत करते त्याला ते. बरोबर बोलत आहेस तो वा. मग आता काय करायचं म्हणतो मी वैजंता? तुम्ही काही बोलू नका. यावेळी मी सांगते. हा हा तुम्हीच करा. अहो अक्का पण करायचं काय? त्या देवप्पा पुढे बाळ्याला उभं करू. अक्का अक्का नमस्कार तुम्हाला. अय्यो तात्या जरा सांभाळून सांभाळून. संपूर्णच टाकू त्या देवप्पाला. हा अहो मग म्या तुमच्यात नाही. अहो त्या देवाप्पाला साधं सुद्धा समजू नका. माझं कसं आहे माहितीये का पंच? माझे काका आहे ना त्यांची चुलती त्याची मावशी मावशीची सासू सासूची बहिणीच्या सासऱ्याचा जावई वारला. मला जावं लागतं तिकडं. जा तोंड काळ कर. नाही तुम्ही म्हणत असाल तर थांबतो. अय्यो वैजंता आता माझ्या लक्षात आलं बाळू आपल्या कामाचा. त्याला आपल्या बाजूनं वळवायचं आणि देवप्पाच्या विरुद्ध उभं करायचं. काय करायचं? उभा करायचा. बाळू नाही लागलं रे पाणी. अजून किती खांदायचं? अजून किती वाट बघायची र? माझ्या आजानं वाट बघितली, बानं वाट बघितली, आता म्या बी वाट बघतोय. बाळू तुम्हाला सपांतर नाही दावलं ना? बाळू बाळू पाणी पाणी लागलं बाळू. बाळू पाणी पाणी लागलं बाळू. बाळू पाणी लागलं बाळू. बाळू बाळू पाणी लागलं बाळू. बाळू पाणी लागलं. बाळू पाणी. आज आनंदाचा दिस हाय. उद्या काय वाढून ठेवलं हाय बघायला लागल. हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. अरे कोणी बघितलं तर काय म्हणत? म्हणू द्या की हो. कोण काय म्हणाल त्याचा एवढा विचार करत जाऊ नका. एक सांगू का? सांग की आता. आता जसं वागतायसा तसंच वागत जा ह्या मोर. लय त्रास दिला ना मी तुला. त्याचा विचार नका करू हो. आता तुम्ही आणि म्या जे ठरवलं आहे ते आधी करू. बाळूचं म्हणतीस हवं. वय आज पतूर म्या तुमच्याकडे कधी बी काय बी मागितलं नाही.
अन तुम्ही बी काय बी ऊन पडू दिलं नाही. पण माझी एवढी इच्छा पुरी करायची. आता माघार नका घेऊ. आता घाई नका करू, ध्यानात आहे माझ्या. कधी पतूर वाट बघू. आधी शेठजींशी बोलायला लागल, त्यासनी समजावून सांगायला लागल. समज चांगलं राहिलं पाहिजे नंतरच्याला. असं गेलो आणि असं पोराला घेऊन आलो असं वया नका ना. मग बोला की शेठजींशी. मोठं व्यापारी आहेत ते, कामात असतात. त्यांच्या कडेला मोठी मोठी माणसं असतात. ते मोकळं सापडलं की बोलतो. कवा? आधी माहिती काढतो कुठं आहेत ते. मुंबई आणि निपाणीला जाणं येणं असतं त्यांचं. बघतो कुठं आहेत. वाड्यावरच्या बायका माणसांची बोलायला नग. ते बरं नव्ह. बरं बरं, तुम्ही म्हणताल तसं. बावला आणा तयार झालं हेच लई आहे बघा माझ्यासाठी. हा, आता काळजी नका करू. भाई आणि अजून एक, बाळूने जितकं दिस काम केलं असेल त्याचं पैक नाही मिळालं तरी चालेल. भला माणूस आहे शेठजी. बाळूचं पैक नाही ठेवायचं ते. मला काळजी आहे, त्यांनी बाळूला सोडलंच नाही तर. त्यांचा जीव आहे त्याच्यावर. थांब रे. थांब रे, आता आंघोळ करायची. थांब, पळत्या कुठं? आंघोळ घालतोय ना. अगं थांब की ग, थांब. बाळू 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 मी तुला काय सांगितलं होतं? कुणाला काय बी सांगू नका म्हणून. काय झालं गंगप्पा? आता समध्यासनी सांग. माझं ना कुठं घेऊ नका. तुम्हा समध्यासनी ठाव आहे की माझी शेती आहे, पण त्यात पीक येत नाही, पाणी नाही. मी विहीर खोदली आणि विहिरीला पाणी लागलं. आता मग पुढे काय करणार आहे? आता शेती करणार आहे. नाही गंगप्पा, लागली चाकरी सोडू नग. तुझ्यावर उपकार आहे शेठजींच, आणि तुझं ते पोशिंद आहे. वय बाळू, आज माझ्या 3 पिढ्या या घरात काम करतायत. होय, आणि एक दिवस शेठजी कामात नसत्याल तेव्हा बोल त्यांच्याशी आणि मग सोड. वय बाळू म्हणतोय आज ते बराबर आहे. पण आज एक सांगतो, म्या लई सुखात आहे. आता मी राबन ते मायासाठी, माझ्या घरच्यांसाठी, माझ्या बायका पोरांसाठी. तर गंगप्पा, ह्यो दिस ही समधी माणसं कधी बी विसरू नग. नाही बाळू. काय करते? काही नाही, आवरावर करते. आणि आज जेवण होते ते कोण बघणार आहे? मी बघते ना. नको, थांब. तो बाळूला आणलाय, त्याला डोकेवर बसून ठेवू नको. नाही बसवत. त्याला कसं बोलावं ह्याचीच पोच नाही. बा, तुम्ही काय पण काळजी नका करू. मी सांगते त्याला, तो तसं काय पण वागणार नाही. आणि तो वागणार मग कटकट होणार. बा, मी एक सांगू का? आपण कटकट करून नको घ्यायला. आपण कटकट केली ना की ह्यांची तब्येत बिघडते आजकाल. म्हणून आपण भांडायला नको. मी भांडते? आणि काय झालं चंदूला? काय नाही. हे बघ, तू माझ्या मुलाच्या भेपान दाखवू नको. अरे गंगाप्पा, तू आणि इथे वय बाळू आला तेव्हा कुठे होतास तू? हा, कुठे गेला होतास तू? माझ्या शेतावर. काम धंदा सोडून काय आहे तुझ्या शेतावर? जी विहीर खोदायला गेलो होतो. अरे आजपर्यंत पाणी लागला नाही, आता कसं लागणार आहे? पाणी लागलंय.
काय सांगतोस काय गंगाप्पा? विहिरीला पाणी लागला? वय चांगली बातमी दिलीस हा तू. आणि ही अशी काय सांगतोस? तू तर साखर वाटली पाहिजे, साखर. जी आणू की आता काय करणार? तेच सांगायला आलो होतो. हे बघ गंगप्पा, कामाकडे दुर्लक्ष नाही झाला पाहिजे. जी नाही होणार. तुला एक सांगू का, तू होता म्हणून माझं काम झालं बघ. ही कसं काय? तू म्हणला होता ना थांबू नको, तेच आठवायचो म्या. नाही तर आज सोडली होती मी. ह्या मोरबी तेच ध्यानात ठेव. शेतात पीक उभं करायचं म्हणजे साधं सुद्धा काम नाही. त्यासाठी जीव वाटवायला लागतो या. होय, पर तू आहेस कोण? अरे बाळू, बाळप्पा. अरे ते बघ, काय ते मगा धरणं वाड्याकडे बघतो आहे. आपल्यापैकी तर नाही ना. मला तर ठाऊन आहे, पण तू ओळखतोस का त्याला? नाही बा, कधी बघितला तर नाही मी त्याला. तू जाऊन विचार त्याला कोण पाहिजे आहे ते. मी कशाला विचारू? त्याला पाहिजे तो विचारीन. अरे ते कुणाला तरी हुडकतो आहे. चोरबीर तर नाही ना? नाही रे, ते चोर तर वाटत नाही. म्हणजे तू ओळखतो म्हणायचं त्याला? नाही रे, माझी का ओळख नाही. बरं एक सांगता येईल. सांग की, वाट कशाची बघतो? यमुनाताईचा नवरा असेल. इतक्या दिवस दिसला नाही, आला नाही, आता कशाला येईल? अरे तिला नांदवत नाही. तू जाऊन विचारतोस का? होय, जातो की. बाळू, तो गेला. काय करतायसा? सांगू का? नाही आता न ग. माझ्यापासून काय लपितात का काय? नाही, यमुनाताई तुझ्यासाठी एक चांगली बातमी आहे. मला वाटतं आत्ताच सांगून टाकावं. जरा ग बस की, नाहीतर सांग की काय आहे? समजल, तुला बी समजल. तू तिथं कुणाला बघितलं का? नाही. मग ध्यान ठेव समधीकडं. चला सगळे जेवायला. गंगप्पा, हा, तेवढी घोंगडी आणती. हा. आपापली ताट घ्या, गरम आहे जेवण. नाही देतो आण. त्याला दे, तुला धर. बाळू, तुझ्या ताट घे आता. होय, हे काय समध्यांमध्ये माझं ताट भारी आहे. हे बघा. हे बाळू, गुपचूप ताट खाली ठेव. जेवायचं ताट आहे, खेळलं नाही. होय होय, आणि हे ताट तुम्हीच दिलं आहे. मला लय आवडलं बघा. मालकीन बाई, मी हे ताट कधी बी सोडणारच नाही. बाळू, अरे किती बोलशील? आधी जेवण कर बघू नीट. यमुना, वाढ सगळ्यांना. वय यमुनाताई, भाजी वाटताना कडाला वाढ, नाहीतर सांडून जाईल समधी. ए, गप्प बसा. फार बोलतोयस तू बाळू. बाळू,
खपमान जेव. म्हणजे म्या काय बोलायचं नाही वय. बाळू आधी जेव आणि मग बोल. हा जेव. नाव ठेवतोस का ह्या ताटलीला? पिढी जात आहे या गोठ्यात आणि किती तरगडी माणसं जेवून गेले ह्या ताटात. होय होय म्या बी तेच बोलो की मला हे ताट लय आवडलं बघा. आणि ह्यो भात ह्यो असा काय लावला की म्या या भोकात सांडूच देत नाही बघा. म्हणजे जेवण करणारा जपून करत. आता समजला? या बाळूला मी इथे का आणू नका म्हणाले होते? बाळू हे काय बराबर नाही. तुला माहितीये ना त्यांना का राग येतो ते. मग अशा काय वागतोस तू? पंच म्या नाही येणार आजपासून तुमच्या संग. अयो घाबरलास की काय रे पोपटा? अहो त्या दिवशी त्या देवाप्पाला एक घाट्याला लाडू दिलं, फासला डाव. अयो ते तुमच्या चुकीमुळे रे. तुम्हाला दिलेले काम जमले नाही ते सांग की रे. आता ते देवाप्पा गप बसणार का? काय लिंबू कुकू फेकल सांगता येत असतं का? अयो तो देवप्पा असला तरी आपल्याकडे बाळू आहे की रे. बाळू नाही ऐकत कोणाचं. अयो तू जा घरी. हं? असंही बेळगावहून त्या पाहुण्यांचा निरोप येतोय. त्यांना सांगून टाकतो मुलगा लग्नाला तयार नाही. खरंच की काय? जा घरी. नाही नाही तयार तयार आहे. जा घरी. हो मुलगा तयार आहे ना. नको जा घरी. अहो, एवढं काय मनावर घेताय पंच? हा? आता म्या नाही थांबणार. माझ्यासाठी पोरगी बघाच. लागलं तर देवळात लगीन लावून द्या. अय्यो देवळात कशाला लावू की रे? माझ्या वाड्यात लग्न तुझं. पण तुमचं काम झालंच म्हणून समजा. पंच बघा कोण येत. अयो महादेवा महालिंगराया मयप्पा. आता हे अक्काला सुचलं म्हणून झालं नाही. तुम्हाला काय सुचतं का असं काही? अय्यो बोलव की रे त्याला. हा ऐ, ऐ, मायप्पा ऐ, इकडे मायप्पा. येतोय 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 येतोय. इकडे. तुला काही सांगणे आणि राम राम राम. अय्यो राम 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 राम. काय चाललंय मयप्पा? कसा आहेस? जे चांगलं चाललं आहे जी. शेतात काम सुरू केलंय असं कळलं बघा. वय चंदुलाल शेठजीकडनं उसनं पैक घेतला आहे. अयोच्या चंदुलाल शेठजींचं नाव घेतलंस तर बाळूची आठवण झाली बघ. कसं आहे रे बाळू? हं? बरं आहे. अंगावर कामं पडली आहेत. सुधारला आहे त्यो. वांडपणा कमी झाला आहे. बाळू अन वांड काही बोलतो बघ मायप्पा तू. हं? अरे बाळू खोड्या करत असेल, पण बाळू गेला तर गावात कोणाचा आवाज नाही बघ. असं वाटतं अख्ख्या गावाला सुताक पडलो. चालायचंच. बरं येऊ का पंच? मोर जायचं होतं. अयो घाईत म्हणजे काम आहेतच की. अयो आमचं काही चुकलं का रे मयप्पा? असं काय बोलताय पंच? अयो आम्ही बाळूची तक्रार केली तुझ्याकडे म्हणून तू त्याला सालगडी म्हणून पाठवून दिलंस बघ शेठजींकडे. त्याचे वाईट वाटते. तसं काय नाही. आज बाळू काम करतोय, जगराटी शिकल. पण आम्हाला वाईट वाटते बघ. नाही म्हणजे गावचा प्रमुख म्हणून त्याला ह्या वयात काम करायला लागते याचे दुःख होते बघ. मायप्पा पंच काय म्हणतात समजलं का? हाय अरे पंच म्हणतात बाळूला पुन्हा घेऊन ये घरला. अय्यो हाय अय्यो मी तुझे हात जोडतो बघ. पण त्याला घेऊन ये की रे घरी, नाही तर मला पाप लागेल. हा तुला असं वाटतं असेल का पंचानी शेठजीला बोलाव तर ते बी बोलत्याल. हा अय्यो बोलतो की रे शेठजींशी? नाही नाही तुम्ही नका बोलू, म्या बोलतो. मयप्पा आम्ही बेंबीच्या देठापासून सांगतो रे. वय वय म्या बोलतो शेठजींना. अय्यो बरं येऊ का पंच?
राम राम. ये राम 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 राम. ए चल निघते मी, लय घाई आहे मला. हे बघ, तू काय आणत असेल ना तो लवकर आण, नाही तो तसाच निघते मी. आले, हे दूध घ्या, दे. मी काहीतरी खायला घेऊन येते. हे नको नको, तू हे दूध आणला ना तेवढा पुरे झाला मला. अहो, असं काय करते तुम्ही? उपाशी पोटी जाणार आहे का मुंबईला? अरे रस्त्यामध्ये काहीतरी खाईल मी. हे चंदू बघ, मी तुझ्यासाठी चांगलं तूप लावून खाखरे करून दिले आहे, वाटेत खा. हा बा, मला ना तुझ्या हेच लय आवडते बघ. तुझ्या शमदा काम कशा वेळच्या वेळी असते. तू मुंबईला जाणार म्हणाला होता ना, मग मी पहाटे लवकर उठले आणि तुझ्यासाठी खाखरे करत बसले. मी पण पुरी भाजी करायला घेतलीये, आत्ता होईल तयार. अरे कशाला, बानी खाकरा बनवलाय ना ते चालेल. बा, एक लई मोठा व्यवहार होणार आहे. ते व्यवहार जो झाला ना, तो पुढे काय पण काळजी करायची गरज नाही आपल्याला बघ. अरे चंदू, मी तुझ्यासाठी 5 माळा सकाळ आणि 5 माळा संध्याकाळ असं जप करते मी. तुझ्या सगळं चांगला होणार बघ. चल येऊ मी. नीट जा. मोठ्या मालकीन बाई, मोठ्या मालकीन बाई. आणि हिला पण आत्ताच बोलवायचं होतं का? हं? मी आज जाते. हा. नीट जा. हा बघितलात, म्हणजे आम्ही काहीच करत नाही. तू त्याच्याकडे ध्यान नको देऊ. तू आता एकच गोष्टीकडे ध्यान दे की ते बाच्या आणि बाळूचा झगडा नाही व्हायला पाहिजे. ते बाळू आपल्यासाठी लय जरुरी आहे आता. तू बघितला ना, ते बाळू आला आणि आपल्या गाय पण वाचल्या. मी सांभाळून घेईन हो, पण यांना कोण सांगणार? आणि हे बघा, आता तुम्ही बाहेर गावी चालले आहे ना, तर घरचा विचार नका करू. मी सांभाळून घेईन ना सगळं. मला ना तुझ्या हेच लय आवडते बघ. तुला खरं सांगू मी, तू हाय ना म्हणून मला इकडची काय पण काळजी नाही बघ. हे बा समोर बोला बघू. तू पण अशी आहे ना. राहू दे राहू दे. चल येऊ मी. चल येते. अयो तात्या, तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का रे? माझ्या तर लय काही लक्षात आलं, पण तुम्ही वका. अय्यो ओ का. बोला बोला. अय्यो, आपण बाळूला घरी घेऊन ये म्हटले तरी मयप्पाला झाला नाही की रे आनंद म्हणतोय मी. वा, मनातलं बोलला बघा तुम्ही. काहीतरी आहे बघ, गडबड. आपण सांगितलेलं त्याला आवडलेलं दिसत नाही. हे असं तर नाही की हा मयप्पा देवप्पाला जाऊन सामील झाला. काही सांगता येत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा मयप्पा देवप्पाकडे जाता कामा नये. आणि बाळू घरला आलं पाहिजे. होणार लग्न तुझं माझ्या वाड्यात. अयो जोरात. असू दे असू दे. हाय, बाळू कवा येतो म्हणला बा? कवा येतो ते ठावं नाही, तर बाळूला आणायला भय म्हणालं हेच खूप आहे बघ माझ्यासाठी. बरं, आता पहिल्यासारखं वागत नाही बा, ते बरं आहे. भय समधी हालसिद्धनाथांची कृपा आहे. जे काय किटाळ होतं ते गेलं बघ. तो देवप्पाकडे जात नाही. नाव काढू नका त्या मेल्याचं. तसं नाही, तो पंच तात्या देवप्पा त्यांच्या संग बागेला कसं बी वागतोय तो. ह्यासनी त्यांच्यापासून लांबच ठेवायला पाहिजे. हाय, तो बघ बा इकडेच येतो हाय. असं कसं होईल? ते तर बाहेर जाणार होतं.
अव काय झालं? पण तात्या भेटलं होतं. बघितलं का भीमा? काय म्हणत होतं ते? काय कळत नाही बघ. त्यासनी बाळूला भेटायचं आहे आणि ते म्हणलं बाळूला गावात घेऊन ये म्हणून. आज पतूर त्याच्या नावानं खडं फोडत होतं आणि आता काय काम आहे? मला बी तेच कळणं झालंय. बाळूशी काय काम आहे त्यांचं? आणि बाळू काय काम करणार त्यांचं? मी त्यासनी म्हणलं त्याला असं कसं आणणार. वंश म्हणलं ते बोलतील शेटजींची. नग नग त्यांनी कशापायी बोलायचं? त्या पंचाचा काहीतरी डाव असणार बघा. बरं आपण घरात बोललो बाळूला आणायचं म्हणून, त्यासनी कसं कळालं? हे बी कोडच आहे. बोला फुलाची गाठ पडती ती हीच म्हणायची. पण तुम्ही हुडकून काढा त्या पंचाचं बाळूकडे काय काम आहे. काय करतोयस? मला सांगायचं, मी घासून दिलं असतं की ताट. बाळू वय बाजूला, म्या देतो घासून. मी लांबच उभा राहा. हे ताट मॅच घासलं पाहिजे. आ ऐकू येत नाही ना वा? कानाखाली हा एक दिस. अरे बाळू, मी दुसरं कुणाला म्हणले नसते, पण तुझं काम करीन की. ठाव आहे मला, म्हणूनच मी म्हणलं तुझा नवरा तुला घेऊन जाणार. सदाशिवराव येणार. बाळू, एक सांगू, उगाच त्याचं नाव घेत जाऊ नको माझ्या मोर. राहिलं बाळू मला एक सांग, या भोग पडलेल्या ताटात तुझा जीव एवढा का म्हणून र? मी सांगल तर ऐकू येईल ना मग? तू सांग तर. या गावच्या देवळात कीर्तन ऐकलं होतं. त्यात बोवानी सांगितलं की कृष्णाने बी द्रौपदीला हसनच ताट दिलं होतं. त्यातनं अन्न कधी बी कमी नाही पडायचं. वाढलं की ताट भरलेलंच असायचं. म्हणजे हे ताट बी असंच आहे असं म्हणायचं भाई तुला? होय, म्हणूनच तर सांगतो या ताटाला हात लावलेलं मला नाही आवडत. बरं बाबा, राहिलं. नाही लावत आम्ही ताटाला हात. अरे तुला धाडला कधी आणि तू आलास कधी? रातभर काय करत होतास? अव पंचासनी बोलत होतो, तुमचा सांगावा देत होतो. खोटं बोलू नकास. अव खरंच आहे. येताना तात्या भेटला, मग त्याच्या संग बोलत बसलो. बघितलंस ना, माझ्याशी ह्या मोहर खोटं वागलास तर काय खरं नाही बघ तुझं. जगाच्या पाठीवर कुठं बी गेलास तरी यो देवप्पा अशी इंगळी लावल. तुमचा सांगावा दिला पंचासनी आणि अक्का बी होते तिथं. मग सांगावा दिल्यावर ते काय म्हणलं? नाही, काहीच नाही. काय बी नाही. मग तुझी आरती केली आणि पाठवणी केली का काय? म्हणजे मी माझं काम केलं, हं. आता तो त्याचं बघल. मंगळू, अक्का काय म्हणली सांग. अक्का काय म्हणली सांग. म्हणजे सगळं ठाव ठाव आहे तुम्हासनी. वय, पर मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. बोल. अक्का म्हणत होती देवप्पाला घाबरत नाहीत म्हणून. अजून 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 म्हणत होती तुम्हासनी अद्दल घडवणार आहेत म्हणून. असं हाय भाई. कुंडम कुंडा, हुंडम हुंडा. आणि अजून म्हणत होती सांग पटकीने. अहो पर तुम्ही माझ्यावर राग करणार नाहीत ना. मंगळू बोल, नाही तर जीव घेईन मी तुझा. आणि म्हणत होती देवप्पाच्या मोराच्या पायाला उभा करायचा म्हणून. आणि म्हणत होती त्या पाया मोरात देवप्पाचं काय बी चालायचं नाही म्हणून. आता बघ ह्यो देवप्पा काय करतो ते.
नाही तो पंच आणि ती अक्का माझ्या देवीच्या दरबारात नाक घासत आलं तर नावाचा देवप्पा नाही म्या. आणि तो बाया अरे त्याचं तर बघ म्या काय करतो ते. त्याला येऊ तर दे माझ्या मोहर. अगं प्रतेबाप्पा त्या स्तंभामध्ये मी कोणाकडेच नाही बघा. यात तुमचाच संघ आहे. अरे तू काय जाशील माझ्या वाकड्यात. तू बघ म्या त्या बाळ्याचं काय करतो ते. आणि मग जा वरती. कसं चकाकत आहे ना हो माझं ताट. वय वय काही कळतच नाही या बाळूचं. यमुनाताई माझंच खरं ठरणार. तुझा नवरा तुला घेऊन जाणार बघ. दोन दिवस काम करून हातपाय पार आमले बघ. अरे कष्ट करायचं म्हणजे असं होतंयच. अजून घरच्यासने सांगितलं नाही की जमिनीत पाणी लागलं आहे ते. म्हणजे आता घरला पूर्णचाच भेद म्हणायचा. अरे कसलं काय, आधी पीक पाणी तर येऊन दे. अरे येणार की, तुला कशाला विचार करतो या. गंगप्पा हा बघितलं का, अरे म्या बी तेच बघतो हाय. वाड्याच्या भोवती कसा गिरट्या घालतो हाय बघ. अरे यो चोर तर नाही ना. नाही रे, तो इथे येतो म्हणजे त्याला काहीतरी पाहिजे असणार. अरे त्याला तर पाहिजे हाय, पण ते मिळणं एवढं सोपं नाही. आणि गंगप्पा यो हाय यमुनाताईचा नवरा, आणि त्याला यमुनाताईच पाहिजे हाय. असं असं मी सांगतोच यमुनाला. तुला लय घाई बघ, आणि जरा दम धर की. यमुनाताईला आता नाही सांगायचं, त्याला येऊ दे तर धायळा. बा मी काय म्हणते, कोण आहे आणि काय वाड्यात असं कसा आत आला? जी जातो. जातो म्हणजे यमुना, गंगप्पा, कोणाकडे काम होतं तुमच्या? जी बोलिवलं. हो हे बघ कोण आहे आणि असं कसं आला थेट वाड्यात, आणि काय करता तुम्ही? काही नाही करत आम्ही. अरे हा कोण आहे? जी मला बी काही समजाना. काही दिवसापासून या वाड्याभोवती फिरताना दिसतोय मला. काय? हा अरे मग याला सोडू नका. सगळ्यांना हाक मार आणि बांधून ठेव याला. अरे या इकडं, चोर आहे चोर चोर. नाही 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 इकडे चोर नाही. पकडायला बघते तुला मी. धरण बांधा त्याला. हे गंगाप्पा थांब. आणि तो कोण आहे, कुठून आलाय, विचार तरी त्याला. चोरांना विचारायचं काय?
कोण आहे आणि कुठल्या आहे? गंगप्पा हाक मारलीस का? होय. होय, हे बघा आता हा काय करणार आहे? हे पाहून कोण म्हणायचं? होय म्हणत आहे. यासने काय बी करू नका. बघितलं, मी म्हंटल होतं ना. मग चोरावा आणि वाड्याच्या भोवती का गिरट्या घालत होतस? जी, मला यमुनाला भेटायचं होतं. असं आहे वय. मग आता विचारायला का नाही आलास? जी, आधी यमुनाशी बोलायचं होतं. यमुना, अगं बोल काहीतरी. यासने जाऊ त्याची. ठीक आहे, जा तू. आता तुम्ही काय थांबलाय? हा, जा आपलं काम करा. हे बी एक कामच आहे की. आणि यमुना ताईला तो नांदवत नाही. बाळू, बर जातो. चल गंगप्पा. हा. लय आठवण येणार बघ तिची. भीमाप्पाची, तुझी, आपल्या घराची बी आठवण येणार. चंदू आला नाही अजून? नाही, खूप उशीर झाली आज. रोजच होतो बा. दारात कंदील ठेवलाय का? नाही, कंदील मी बाळूला दिलंय. मग कसं येणार चंदू? धरपडणार नाही का तो? बा, मी दरवाजा उघडा ठेवलाय आणि मी वाट बघते ना. आणि घरातल्या सगळ्या वाती पण मी नीट करून ठेवल्या. ते काय नाही. आणि तो कंदील मी चंदूसाठी ठेवला होता, तो बाळूसाठी नाही. थांब, मी घेऊन येते. बा, गोठ्यात खूप अंधार आहे, तुम्ही जाऊ नका. नाही, हे काय? काय म्हणजे? कंदील आहे आणि तू मस्त निराच्याला झोप येत नाही का? माझ्या झोपेचा विचारू नकोस. अहो, ह्या वयात किती काळजी करताय सा. हा कंदील दे. इकडे कशाला आणलं? माझ्यासाठी नाही आणला. गुरगाव भरत्यात जनावर दिसला की. काही बोलू नकोस. आणि तो चंदू रात्री आला तर तो धरपडेल की काय? त्याच्यासाठी ठेवला होता हा कंदील. दे. वय, तुमच्या जवळ ठेवा कंदील आणि जपून ठेवा. खूप बोलतोस की. आणि तुमचं काम झालं की आणून द्याल का मी येऊ? बघते मी. आता लक्ष ठेव.
आणि तो चंदू आल्यावर मला हाक मार. मी आता झोपत नाहीये. अन्न गरम करून देते त्याला. हो. काय कळते नाही मला, पण सारखं ना छातीमध्ये धडधड झाल्यासारखं वाटते. हे काय, एवढा रात्र झाला आणि तू अजून जागीच आहे? ते दरवाजा पण उघडा ठेवलाय आणि हे कंदील इकडे काय करते? ते गोठ्यामध्ये तो अंधार आहे. मला तुमची खूप काळजी वाटत होती हो. अरे त्यात काळजी करण्यासारखा काय आहे? बा, हे आले. आता हे काय करते तू? बाने सांगितला होता तुम्ही आलात की हाक मारायला. हे बा पण हे उमर मध्ये कसाला जागरण करते ना मला नाही कळते बाबा. का उशीर चंदू? बा ते काम करून निघायला थोडा उशीर झाला मला. झाले का काम? नाही बा, ते एक वेळेला जाऊन काम नाही होईल. बर, जेवून घे. हा, ते मी कंदील गोठ्यामध्ये ठेवून येऊ काय? अरे तू अंधारात कुठे जातो? थांब, मी ठेवून येते. बा आता तू कसाला एवढी धावपळ करते? नाही थांब, मी आलेच. हा, हे बाला पण कसा समजवायचा ना तेच कळते नाही मला. जाऊ दे, तुम्ही चला जेवायला. चल. देवा, आज ह्या ताटलीत तुमचे दर्शन झाले. माझं आयुष्य सार्थक लागलं. म्हणजे आजपर्यंत जे मी सेवा केली होती तुमची ते सगळं खरं होतं. म्हणून तुम्ही मला दर्शन दिले. माझ्या डोळ्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. देवा, माझ्यावर, माझ्या घरवर, माझे पोरं बालांवर तुमची अशीच कृपा असू द्या. मी इथं असताना कुणी काय घेऊन जाणार नाही. बरं, घरचीच माणसं आहेत म्हटल्यावर काय करणार? बरं आहेस ना बाळू? बाळू, पाणी तापायला ठेवलं आहे. तापलं की आंघोळ करून घे. बाळू, कवा उठलास रे? मग धरण बघतो या, कामच करतो. आज काय ठरविलंय का? काय झालं? कुणी काय बोललं का? हा, बोलतच नाही. मग धरण मीच बोलतो या. अरे बाळू, मला ऐकायला येत नाही हे खरं आहे, पर तू आवाज कानावर पडलेला कळतोय मला. बाळू, आम्ही बोलतोय. बरं नाही का? हात लावून बघ, ताप बीप काही आहे का? हया, काय झालं? हात भाजला माझा. अंग तापलंय एवढं. बाळू, वैद्याकडे जायचं का? अरे काहीतरी बोल, आम्हाला कसं कळणार तुला काय झालं ते? गंगप्पा, हे साधं सुद्धा नाही.
माणसाचं अंग तापतंय, पर एवढं नाही. हे काहीतरी बिरीत आहे. अरे बाळू, तुला कुणाचा राग आलाय का? यमुना, हे दे. हे घे गंगप्पा. अरे धर रे. ते समजा सामान व्यवस्थित ठेवा, त्याच्यातली कामाच्या वस्तू आहे माझ्या. काय हाय शेठजी? तुझं डोंबळ ऐकू येत नाही तर कशाला मध्ये बोलतो? बा जाऊ दे ना. चला एक एक करून सामान बाहेर जाऊ दे. चंदू, मुंबईला यावेळी जाशील तर सगळं काम संपून ये. ते काही जवळ नाही. हा हे वेळेला लई मोठा व्यवहार आहे. वेळ तो लागेलच ना. हा पण आशा वाटते का हे वेळेला काम पुरा होईल. तुमचे सगळे कागद मी पिशवीत ठेवलेत. हा, हे बाकी तू लई चांगला केला बघ. आणि हे बघ, मी तुझ्यासाठी सगळं जेवण बांधून दिलंय. खाऊन घे. हा, बा तुम्ही शब्दांनी स्वतःची काळजी घ्या. हो हो, काहीही काळजी करू नको. मी आहे इथे, सगळं बघेल. अहो, तुम्ही काही पहिल्यांदाच असे बाहेर गावी जात नाही आहात ना. आम्हाला सवय आहे तुम्ही नसण्याची. नाही नाही तशा नाही, पण हे वेळेला ना थोडा वेगळा वाटते. जाऊ नये असाच वाटते बघ. मग व्यवहाराची तारीख पुढे मागे नाही का करता यायची? काहीतरी काय. चंदू, तू जा. मनात शंका ठेवू नको. आणि बाहेर जायचं आधी देवाचं दर्शन घे. चल. पाया पडा. हा हे ताट इकडे कशा काय? आपण बाळूला जेवायला देते ना, ते ताट आहे हे. हा हा पण त्याच्या पूजा कशाला केलाय? हो चंदू, पण त्याचा एक कारण आहे. काय कारण आहे बा? मी काल रात्री बाळूला कंदील द्यायला गेले होते. अरे तिथे एक मोठा चमत्कार झाला. काय सांगते काय बा? हो खरंच. सुनबाई, तू पण पाया पड. हा तुला हे ताटामध्ये आपल्या देवाच्या दर्शन झाला. तू किती पुण्यवान आहे भा. हो ना चंदू, मी दिवस रात्र त्याच्या नावाचा जप करते. त्याचाच फळ मिळालं बघ. तुला सांगते बा, हे बाळू मध्ये काहीतरी खास आहे बघ. हो